पंचगंगा नदीची पाणी पातळी आज दिवसभर प्रचंड वेगाने वाढत आहे अशा पद्धतीची आकडेवारी समोर येत होती। आपण दिवसभर ती पाहत होतो, मात्र ही आकडेवारी खरी नाही हे आता दिवस संपता लक्षात आलेलं आहे। आणि त्याचं कारण म्हणजे ही जी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच ठिकाणी सकाळी देखील मी उभा होतो, मात्र सकाळपेक्षा इथली पाणी पातळी जवळपास 3 ते 4 इंचाने कमी झाली आहे। आणि सरकारी आकडेवारी मात्र या ठिकाणी 2 फुटानं पाणी वाढल्याची या ठिकाणी दिली जात होती। आता जर आपण बघितलं तर 29 फूट आणि त्याच्यापेक्षा जास्त पंचगंगा ही आकडेवारीने दाखवली जाते। मात्र ज्यावेळी 29 फूट पंचगंगेची पाणी पातळी होते त्यावेळी पंचगंगा पात्राबाहेर पडते। मात्र आता जर बघितलं तर पंचगंगा ही पात्राबाहेर पडलेली नाही, हे आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे। मात्र असं असलं तरी जी सरकारी आकडेवारी दिली जाते त्या आकडेवारी देण्यामध्ये ही चूक नेमकी का करतात हे खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि ही बाब ज्यावेळी निदर्शनास आली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील संबंधित व्यक्तीला या संदर्भातली चौकशी आहे ती केली। त्यावेळी लक्षात आले की जो व्यक्ती इरिगेशन डिपार्टमेंटचा जो व्यक्ती ही आकडेवारी देत होता तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणीच करत नव्हता। म्हणजे राजाराम बंधाऱ्यावरती ही सगळी पाण्याची मोजणी आहे ती केली जाते, पाणी पातळी किती आहे ती मोजले जातं, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी न जाता एक कागदोपत्री आकडेवारी देण्याचा प्रयत्न आहे तो केला होता। आणि ही बाब संध्याकाळच्या सुमारास लक्षात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या व्यक्तीवरती या कर्मचाऱ्यावरती कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे। त्या व्यक्तीला नोटीस आहे ते पाठवलेलं आहे आणि ते करण्यापाठीमागचं कारण काय याचा खुलासा देखील मागवलेला आहे। मात्र कोल्हापूरकरांना आम्ही सांगतोय की पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही स्थिर आहे। कारण आज दिवसभर बघितलं आपण तर पंचगंगा परिसरामध्ये आपण होतो, कोल्हापूर शहरामध्ये या ठिकाणी पाऊस नव्हता, घाट माथ्यावरती अगदी तुरळक पाऊस होता। असं असताना पंचगंगेची पाण्याची पातळी कशी वाढते हा खरं तर प्रश्न सगळ्यांना पडत होता। मात्र त्याचं उत्तर आहे ते आता मिळालेलं आहे। जो संबंधित कर्मचारी होता तो कर्मचारी चुकीची माहिती देत होता आणि जिल्हा प्रशासनाच्या जी अधिकृत माहिती म्हणून तीच माहिती समोर येत होती आणि तीच माहिती सोशल मीडिया असेल किंवा सगळ्या माध्यमांवरती तीच माहिती जात होती। मात्र आता आम्ही जी खरी माहिती सांगतोय ती अशी आहे की पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही स्थिर आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांनी नागरिकांनी पॅनिक होऊ नये, कारण पंचगंगेच्या नदीच्या पाण्याच्या पातळीवरती फक्त कोल्हापूरकरांचं लक्ष नसतं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं। 2019 असेल 2021 असेल जो महापूर आला होता त्याच्यानंतर पंचगंगा किती फुटानं वाढली हे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागून असतं। त्या नागरिकांनी कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।